नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण तळोजा सेक्टर 34 आणि 36 फेज 2मध्ये जे रस्त्याचं काम चालू आहे त्याची माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत. व्हिडिओ बनवण्यामागचा एकच उद्देश की तुम्हाला घरामध्ये बसून आपण जे फ्लॅट घेतलेले आहे त्या फ्लॅटमध्ये जे रस्त्याचे काम, गटारीचे काम, महानगर गॅस पाईपलाईन जे असे वेगवेगळे काम आहे ते तुम्हाला घरामध्ये बसून त्याची माहिती मिळावी. जर व्हिडिओ तुम्हाला बघितल्यानंतर जर काही इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. तर चला आपण आज व्हिडिओला सुरुवात करू. हे बघा, सेक्टर 37 धनश्री समोरील जो रस्ता आहे, जो पेंदर फाट्याला निघणार आहे, जो तळोजा खारघर ब्रिज आहे, हा तो चौक आहे. आणि हे सेक्टर 37 धनश्री समोरील जो फ्रंट आहे बघा, तेथे खडीवर डांबरीकरण टाकून गिट्टी म्हणजे जे बारीक खडी असते ते टाकण्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे. बघा, समोर लेबर काम करताना आपल्याला दिसत आहे. आणि हा जो तळोजा ते खारघर जो पेंदर फाट्यावरची जो ब्रिज बनत आहेत, जो फ्लायओव्हर बनत आहेत तो आहे. आणि हे समोर जो मेट्रोचा ब्रिज बघा. बघा, काम खूप जोरात सुरू आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले होते की तेथे फक्तच गड्डा खणलेला होता आणि खडी टाकलेली होती. आणि हा जो तळोजा सेक्टर 34 आणि 36च्या समोरून जो गटार निघणार आहे, जो नाला आहे, तो नाला इथे जो पेंदर फाट्याला कनेक्ट होणार आहे, तो जो शेवटचा टोक आहे, जे शेवटचा भाग आहे गटारचा, तो हा समोर आहे. बघा, हा समोर जे आपल्याला JCB दिसत आहेत, त्या JCB पासून जो उजव्या हाताकडे जो पेंधर गावाकडे जो रस्ता जातो तो पण आता बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे तिथे आता जो असा जे गटार तिथून अशी समोरून येणार आहेत, तेथे पण आता रस्ता खोदतील आणि तेथे पण जे गटारचं काम आहे ते कंप्लीट करतील, असे आपल्याला समोर गेल्यानंतर दिसणारच आहे. बघा, बघा, JCBद्वारे मोठ्या प्रमाणात जो रस्त्याचं काम इथे करताना आपल्याला वर्कर दिसत आहेत. सगळीकडे रस्त्याचे काम खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बघा, समोर जो पेंदर गावाकडे रस्ता जातो तो आता बंद करण्यात आलेला आहे. बघा, समोर JCB आहेत. आणि हे जे मेन जो रस्ता कनेक्ट होतो, हे बघा, सरळ समोर आसावरी सेक्टर 27 पेंदर मेट्रो स्टेशनकडे निघतो तो हा रस्ता आहे. आणि ही जी पाईपलाईन होती, ही पाईपलाईन तोडून जो अंडरग्राऊंड पाईपलाईन टाकलेली आहेत आणि त्याच्यामधून ही जो गटार आहेत तो निघणार आहेत. बघा, डांबरीकरण झाल्यानंतर त्याच्यावरती खडी टाकण्याचं काम पण पूर्ण झालेलं आहे. बघा, उजव्या हाताकडे साईडने डांबरीकरण झालेलं आहे आणि खडी टाकलेली आपल्याला दिसत आहे. बघा, हा जो रस्ता जो आता असे सरळ गटार निघणार आहेत. बघा, पाण्याची पाईपलाईन पण समोर आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाण्याची पाईपलाईन होती. तिथच्या लेबर लोकांशी विचारल्यानंतर ते पाण्याची पाईपलाईन जो कच्चा रस्ता आहे तिथून टाकतील असे ते सांगण्यात आलेले आहे. म्हणजे जेमतेम आता रस्ता पूर्णच झालेला असं म्हणावं लागेल, कारण की रस्त्यावरचा शेवटचा हात जो असतो तो आता आहे. आणि याच्यावरती आता परमनंटली जो शेवटचं जे डांबरीकरण असते ते डांबरीकरण होणार आहे. बघा, व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला खूप मदत प्राप्त होते, खूप महत्त्व प्राप्त होते. बघा, पूर्ण रस्ता
एकदम सपाटीकरण झालेलं आहे. डिवायडरचे पण काम डाव्या हातावरती बघा, डिवायडरचे पण काम पूर्ण झालेलं आहे. रस्त्याचे काम बघता असं वाटते आपल्याला की लवकरात लवकर पोझिशनला सुरुवात होणार आहे. पोझिशन कधी सुरू होणार आहे याची तारीख अजून सिडकोच्या पोर्टलवरती आलेली नाही आहेत. पण रस्त्याचे काम बघता लवकरात लवकर पोझिशन मिळावं असं आपल्याला वाटते. समोरचे अंडर कन्स्ट्रक्शन जे दिसत आहे ते सेक्टर 28, सेक्टर 29 आणि सेक्टर 30 जे अपकमिंग सिडको लॉटरी 2024मध्ये यांचे पण घरं निघणार आहेत. त्यांचे पण काम पूर्ण झालेले आहेत. कलरचे काम सुरू आहे. बघा समोर कलर लागलेले दिसत आहे इमारतीला. समोर प्रपोज फॅक्टरी जे घराचं कन्स्ट्रक्शन करताना जे मटेरियल लागते ते इथे ते असेंब्ली आहेत. बघा समोर दिसत आहे. बघा हा समोर जो रस्ता आता आलेला आहे हा सेक्टर 34 आणि 36च्या समोरासमोर जे नाल्यावरती जे ब्रिज बनवला होता, छोटासा जो पूल बनवला होता त्या पुलाजवळ आपण आलेलो आहोत. बघा तिथे मागच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या इलेक्ट्रिकल वायऱ्या MSCBच्या ज्या वायऱ्या होत्या मोठमोठ्याल्या त्या पडलेल्या होत्या. पण आता ते पण व्यवस्थित त्यांनी एका पाठोपाठ ते व्यवस्थित लावण्यात आलेले आहेत. बघा हाच तो पूल जो सेक्टर 34 फ्रंटच्या समोर जो जाण्यासाठी आहे, माफ करा ते बघा त्याचं पण काम पूर्ण झालेलं आहे. बघा हीच ती गटार नाला आहेत. बघा याच्याचमुळे घरांचं पोझिशन खूप डिले होत आहे. बघा आणि हे पण आता पूर्ण झालेलं आहे. बघा सेक्टर 36 फ्लॅट नंबर 1ची जी EWच्या बिल्डिंग आहेत 1, 2, 3 तिथपर्यंत झालेले आहेत, पूर्ण झालेलं आहे. बघा आणि हे सेक्टर 27 आसावरी सर्वात मोठी सोसायटी तळोजा फेज 2 मधली. बघा हे फॅक्टरी, हे सेक्टर 30, हे सेक्टर 34 फ्लॅट नंबर 1. बघा एकदम स्ट्रेटला सेक्टर 37 धनश्री. हे बघा जे मागच्या व्हिडिओमध्ये जे वायरी होती, जे MSCBच्या वायऱ्या होत्या म्हणजे जे केबल टाकलेली होती त्याची पण व्यवस्थितपणे एका लाईनमध्ये ते व्यवस्थित करण्यात आलेली आहे. बघा आणि हे सेक्टर 34 फ्लॅट नंबर 1च्या बाजूला जे सेक्टर 28, 29 पासून जी गटार येणार आहेत त्या साईडने या गटारीचे काम आता सुरुवात झालेली आहे. बघा JCBद्वारे जे गटार आहेत ते पुढे करण्याचं काम इथे वर्कर करताना दिसत आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, कारण की व्हिडिओमध्ये पूर्ण जे तळोजा फेज 2 मधील जे रस्त्याचे काम आहेत, जे गटारचे काम आहेत ते पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. आणि हे आपण जे सेक्टर 34 आणि 36च्या मध्ये जो रस्ता आहे बघा, एका साईडने पूर्ण कच्चा रस्ता पूर्ण झालेला आहे आणि दुसऱ्या साईडने जे खडी टाकलेली आहेत ते खडी टाकल्यानंतर जे आता त्याच्यावरती डांबरीकरण होणार आहे ते डाव्या हातावरती आपल्याला दिसत आहे. बघा डिवायडरचे पण काम पूर्ण झाले. मागच्या व्हिडिओमध्ये इथे डिवायडरचे काम नव्हते, पण आता इथे डिवायडरचे पण काम पूर्ण झालेले आहे.
बघा हा कच्चा रस्ता. समोर लेबर कॅम्प आपल्याला दिसत आहे. आणि हे बघा मागच्या वेळेस इथे जे ड्रेनेजचं काम आणि महानगर गॅस पाईपलाईनचं काम सुरू होतं, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. आता ते ड्रेनेजचं काम पण पूर्ण झालेलं आहे आणि महानगर गॅसची पाईपलाईन टाकण्याचं पण काम पूर्ण झालेलं आहे. आणि हे सेक्टर 34 प्लॅट नंबर 6 जे आपल्याला फ्रंट दिसत आहे. बघा इथे पण डिवायडर टाकलेले आहेत रस्त्याच्या मधोमध. बघा JCBने रस्त्याचं काम सुरू आहे. बघा हे सेक्टर 34 प्लॅट नंबर 6 जे हनुमानाची मूर्ती इथे आहेत. हनुमानाचं पुरातन मंदिर आहे. बघा तो समोरचा पण रस्ता कच्चा आहे, त्याचे काम अजून सुरुवात झालेली नाही आहे. बघा हे बघा हनुमानाचं मंदिर. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या एक लाईक आणि सबस्क्राईबरने असे आम्हाला नवनवीन व्हिडिओ काढण्यासाठी खूप मोटिवेशन मिळते. तर व्हिडिओ तुम्हाला जर काही इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.